एकदा ये. कशाला सोडायचं आलेलं संदीप पाटील एकतर कधी पावत नाही. राम राम मामा. चल बॉलिंग कर चांगली. खायचा गोळा बॉलिंग म्हणजे बॅटिंग बॉल लावणारे शिकते. आमरस आपलं का बस आयु 2 बार रोय. ठीक आहे नानाला सोडून दे खाली. सोड नाही जायचं सोडून जा जाताना दे. तिकडं चाललं ना ती पोर तिकडे चालला बॉल ती मला नाही बॉल. किती गेला 4-3 नेली इकडे 3 नेली तिकडे. चला मामा पुन्हा इथं मला चला लवकर चला. पुढं आणजा चिंगम आण बरं थांब थांब दे निघताना तुमच्या तुम्ही मोजा ना बाया नाही नाही त्या पारा मोजा मी नाही खात नाही पण ते गाडी एकच लाईन असते. काय भरला का तुराटीची काटे अजून लई इन्कम त्यात आहे का नाही. तुराटीच्या काट्याचं काय ते कट करून बांधलं असं फिरवलं की संपलं. स्टँडर्ड झाला पण इवळूच्या हात दुखत नाही. अरे तो फुट काढायला बघा तिकडे कसं काय गेला खांद्यावर घेते वावरात. होय माने मामा. किती वर्षापासून धंदा करताय तुम्ही? 18 वर्ष. 18 वर्ष झालं तुम्ही सायकलीवर धंदा करता? सायकलीवरच. ज्या वेळेस तुम्ही हे बर्फ इकाचा म्हणजे गोळा इकाचा व्यवसाय चालू केला त्यावेळेस किती पैसे घेत होता तुम्ही? समजा एखाद्या लेकराकडे पैसेच नसतील तर त्याला कसं तसं दे. काय झालं ही गोष्ट बोलता येईना. फायदा झाला आपला. महेश पाटील म्हणजे किती टक्के महेश पाटील ग्लास में दो बोला बना के दो ग्लास ना खुला दो खुला. दोनों मिला लो. खाली एक ही कलर है ना. 30 रुपये सब कॉकटेल कर रहे तुम मिक्स. और बनेगा सब कसं आहे मित्रांनो, सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे थंड गारगार खायला मजा काही वेगळीच असते. कसं वाटतंय अहो, अगदी लहान असताना आम्ही काडीला बर्फ म्हणजे गोळा केलेला गोळा खात होतो, पण आज अशी जमान्यानुसार बदल झाला. आता काडीला खायच्या ऐवजी ग्लासमध्ये घेऊन खायची वेळ आली. कलियुग हो, दुसरं काय नाही. ये तो फैंसी बने हैं आपने.
असा मित्रांनो एकदम थंड आणि कलरफुल असलेले हे आईस गोळा, जे सध्याच्या घडीला आईस गोळा म्हणतात. आम्ही लहानपणी याला बर्फाचा गोळा म्हणत होतो. तर मग आपण याची आता टेस्ट बघूया. खतरनाक, एकदम खतरनाक.